नमस्कार मित्र हो. योग हे विज्ञान की विश्वास, म्हणजे शास्त्र की विश्वास म्हणजे श्रद्धा, नेमकं काय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर सायन्स आहे का बिलीफ आहे? त्याला विज्ञान म्हणूनच पूर्णतः बघायचं का विश्वास ठेवण्याची, श्रद्धा ठेवण्याची एक श्रद्धायुक्त अशी गोष्ट आहे? तर असा असा संघर्ष, अशा तऱ्हेचे विचार, अशा तऱ्हेची चर्चा, अशा तऱ्हेचं एक मंथन अनेकांच्या मनात दिसून येतं. म्हणून त्यावरती थोडंसं बघूया की काय आहे. मला वाटतं अनेक ह्याचे कन्फ्युजन झाले. हा जो एक काय गैरसमज होत चाललेला आहे, हा नीट क्लिअरली पाहिला पाहिजे की काय आहे, आपण कसं बघतो याकडे, अनेक गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे याकडे महत्व आहे. म्हणजे याला असेही उत्तर देता येईल की तुम्ही पाहाल तसं आहे. तुम्ही जर अगदी पूर्ण विज्ञान म्हणून पाहिलं तर पूर्ण विज्ञानाचं योग आहे. तर कोणी म्हणेल नाही, तुम्ही जर त्या नजरेतनं पाहिलं की पूर्ण श्रद्धापूर्वक अशी गोष्ट आहे, ही विश्वासाची गोष्ट आहे योग ही, तशी पण वाटेल. मग नेमकं उत्तर काय यायचं? का असं डिप्लोमॅटिक उत्तर चालणार आहे की ते विज्ञानपणे आणि विश्वासपणे? मग कोणी म्हणेल नाही, थांब काहीतरी एकच सांगा की एक तर ते विज्ञान तरी असायला पाहिजे किंवा श्रद्धेची गोष्ट किंवा विश्वास असं तरी असायला पाहिजे. तर यावर मला असं विचारावं वाटतं की मग असा आग्रह आपला का असतो यातलं एकच काहीतरी पाहिजे असं? म्हणजे हे दोन आपल्याला विरोधी वाटतात हे यातलं कारण आहे. आपला असा समज असतो की ज्या गोष्टीवर विश्वासच ठेवायचा आहे तिला विज्ञानाची गरज नाहीये किंवा ती विज्ञानाच्या पलीकडची असते आणि तिच्यावर सरळ विश्वास ठेवून मोकळं व्हायचं असतं. तर असं वाटतं की जी वैज्ञानिक गोष्ट आहे तिथं विश्वास ठेवायची गरज नाही, कारण ती विज्ञानाने सिद्ध होते. पण असं जर विचारलं की विज्ञानाने सिद्ध झाली म्हणून तरी विश्वास ठेवतो आपण, असं पण आहे ना. मग त्या विश्वासाला काय म्हणायचं? एखादी गोष्ट वैज्ञानिक प्रयोगातनं सिद्ध होते, प्रयोगशीलतेतनं सिद्ध होते, ती व्हेरीफाय केली जाते, ती पडताळली जाते आणि मग ती विज्ञान ह्या संज्ञेला पात्र होते आणि मग सगळं काही क्लिअर कट प्रायोगिक पद्धतीतनं सगळं सिद्ध केलं जातं. मग विश्वास ठेवा अगर ठेवू नका हा भागच राहत नाही, कारण ती स्वयंसिद्ध गोष्ट होऊन जाते. पण तसं असल्यानंतर मग आपण असं म्हणतो ना की हे जर विज्ञानाने सिद्ध केलं तर आम्ही विश्वास ठेवू. मग आता हा विश्वास कुठला म्हणायचा? मग योगाबाबतीत असं होतंय का की सगळं प्रयोगातनं सिद्ध झालं म्हणून तुमचा विश्वास आहे? का कोणीतरी तुम्हाला सांगतंय ते खूप श्रेष्ठ आहे, खूप महान आहे, खूप प्राचीन आहे, म्हणजे एखाद्या प्राचीन गोष्टीला विश्वास ठेवायचा आणि मग त्याला प्रयोगाच्या चौकटीत आणायचं नाही असं म्हणायचं का? की एखादी गोष्ट, जसं एखादा धर्मग्रंथ प्राचीन असतो, जसं एखादं ज्ञान प्राचीन असतं आणि मग असं वाटायला लागतं की मग त्याच्यामध्ये प्रयोगशीलतेला गरज नाही, मग त्याच्यामध्ये त्याची छाननी करणं किंवा त्याची काय अनालिसिस आणखी विश्लेषण करत जाण्याची गरज नाही. ती प्राचीन स्वयंसिद्ध गोष्ट आहे, पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून चालत आलेली आहे, त्यामुळे ती श्रद्धेला पात्र आहे, त्यामुळे ती विश्वास ठेवणं आवश्यक आहे, असा एक दृष्टिकोन असू शकतो. तर आधुनिक पद्धतीने तार्किक बुद्धीने बघणारी तरुण मंडळी असं म्हणू शकतील की नाही, इथं केवळ परंपरेचं ओझं उपयोगाचं नाहीये. मग जसं एखादा धर्मग्रंथ, मग वेद असतील, उपनिषद असतील, पुराणं असतील, ह्यातल्या तथ्य किती, सत्य किती, कथ्य किती, खरं किती, खोटं किती, काल्पनिक किती, ह्या सगळ्या गोंधळात अडकलेल्या नव्या पिढीला योगाबाबतीतही असे संभ्रम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि मग ती पिढी असं विचारू लागते की हे विज्ञान आहे का विश्वास आहे? वाटतं तर दोन्ही, अगदी मनापासून वाटतं, कारण योगाचा हा वाढता प्रसार, सगळ्यांना तो करावासा वाटणं, त्याच्यावरती खूप चांगल्या तऱ्हेचं संशोधन, मग ते शरीरशास्त्रीय, मेडिकल असेल, वैद्यकीय संशोधन असेल, मानसशास्त्रीय संशोधन असेल, त्याचा प्रकृतीवरती होणारा उत्तम परिणाम असेल, मग शारीरिक आणि मानसिक प्रकृती करता इतका उत्तम आधार असलेला हा योग, मग तो हा इतक्या वैज्ञानिक चौकटीत आधारलेला हा योग आहे. इथं काही वावच नाहीये कल्पना राज्य करायला असं आपण म्हणतो. पण मग जरा आणखी खोलात जायला लागलं की प्रत्यक्ष योग ही संकल्पनाच किंवा योगशास्त्र जेव्हा म्हटलं जातं त्याला योगशास्त्र असा शब्द आहे, म्हणजे उघड आहे की योग हे विज्ञान आहे. तिथे काही योग हा धर्म नाही म्हटलेला, योग हा काही कुठला पंथ म्हटलेला नाहीये. योगावरती असं सांगितलेलं नाही की हा योगावर विश्वास ठेवा आणि प्रतिज्ञा घ्या किंवा दीक्षा घ्या म्हणून. पण तसं म्हटलं तर योगाची दीक्षा असू शकते, नाही असं नाही. योगाचं आचरण करणं असू शकतं, योगाचे गुरु असू शकतात, योगाच्या गुरूंवर विश्वास ठेवणं भाग असू शकतं, योगाचे ग्रंथ आहेत त्याच्यावरही आपण विश्वास ठेवतोच आहे. मग ही प्रयोगशीलता ही बाहेर वैज्ञानिकांनी सांभाळायची का प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात योग आचरताना ती प्रयोगशीलता सांभाळायची? आणि ही सांभाळत असताना विश्वास ठेवून प्रयोग करायचे का प्रयोग झाल्यानंतर त्याचे रिझल्ट बघून त्यावरती विश्वास ठेवायचं का दोन्ही एका वेळेला चालू ठेवायचं? असं थोडंसं हे वैचारिक मंथन करण्याची याला गरज आहे. योगशास्त्र म्हणता क्षणी आपल्याला माहिती की याचं प्राचीनत्व जेव्हा खूप
जुनं जातं. म्हणजे अगदी भगवान शंकरांना योगाचे आदिगुरु समजले जातात, जे आदिनाथ आदिगुरु आहेत. मग ह्या ज्याला सिम्बॉलिक प्रतिकात्मक पातळीवरती भगवान शंकरांना याचं गुरु मानलं आणि तिथून पुढे ही अनादी अनंत परंपरा चालत आलेली असणं आणि मग आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या माहीत असलेला ग्रंथरूपात हे सगळं ज्ञान एकत्र व्हावं, की ज्या ग्रंथाच्या आधी ग्रंथकर्तेच म्हणतात की याच्या आधी चालत आलेलं योगशास्त्र आहे जे या ग्रंथात ग्रथित केलंय, असं म्हणजे पतंजलींचं योगसूत्र. योगशास्त्र आहे ते, पण त्या ग्रंथाचं नाव मात्र योगसूत्र आणि त्याच्यामध्ये 4 मोठ्या प्रकरणांमधून सूत्रबद्ध भाषेतून हा योग हे मांडलेला आहे. आणि मग ह्या तऱ्हेचे प्राचीन ग्रंथ आणखी पण आहेत, जसं मग हठयोग प्रदीपिका आहे, घेरण संहिता आहे आणि अन्य तऱ्हेचं योगाचं हे वर्णन अनेक ग्रंथांमधून येत राहतं. ते अगदी अलीकडपर्यंत योगावरती भरपूर पुस्तकं, स्वामी विवेकानंदांपासून अनेक आधुनिक महापुरुषांनी योगावर भरपूर लिहिलेलं आहे, बोललेलं आहे, त्याचे अर्थ लावलेले आहेत, त्याच्यातले बारकावे घेतलेले आहेत. हे सगळं पाहिले की वाटायला लागतं, अरे हा तर एखाद्या प्राचीन धर्मासारखा विश्वास ठेवण्याचा आणि श्रद्धा ठेवण्याचा भाग दिसतोय. ज्या योगाला आपण प्राचीन योग असं म्हणतो तो योग तर अष्टांग योग या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी 8 अंग मानलेली आहेत. मग ह्या 8 अंगातली नेमकं 3रं आणि 4थं हे पॉप्युलर झालं. म्हणजे आसनं आणि प्राणायाम, मग नकळत त्याला बाकीच्या गोष्टी चिकटतात, मग ते पॉप्युलर होतं, मग ते मास लेव्हलला पसरू लागतं, मग ते इतकं लोकप्रिय झाल्यानंतर त्याच्यात नकळत व्यापारीकरण येऊ लागतं, कमर्शियलायझेशन येऊ शकतं, त्याच्यामधला मूळ गाभा जो आहे आध्यात्मिक म्हणता येईल असा हा बाजूला पडतो आणि मग विज्ञानाचा अतिरेक तर होतोच आहे. अर्थात त्याला अतिरेक म्हणायचं कारण नाही, कारण ते तर अपेक्षित आहे की योगासन आणि प्राणायाम याच्या मागचं वैज्ञानिक तथ्य हे अभ्यासणं, ते अभ्यासून त्यावरती त्याचं संपूर्ण शास्त्र पुढे मांडणं हे तर आवश्यकच आहे. त्याची गरज आहे, ती तर काळाची गरज आहे की ही योगासनं काय आहेत, याचा शरीरावर काय परिणाम होतो, हे परिणाम कसे तपासले जातात, याचा रोगावरती काय परिणाम होतो, यातनं रोग निवारण कसं होऊ शकतंय, कशा पद्धतीने होतंय, किती कालावधीने होते, कशा टप्प्यातनं होतंय, किती जणांचं होतंय, त्याला इतर फॅक्टर्स काय असतील. आणि असाच अभ्यास प्राणायामाचा की तो सायन्स ऑफ ब्रेथ किंवा प्राण हा आपला श्वासाचं नियमन अशा पद्धतीने मग त्याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू झाला. प्राणायामाचे प्रकार सांगितले गेलेत, त्याचे फायदे सांगितले गेलेत, तो कसा करावा, त्याचा विधी, हे सगळं काही म्हणजे एका चांगल्या अर्थाने रिच्युअलिस्टिक भाग, एक कर्मकांडाचा सुंदर भाग त्यातनं तयार झाला. पण मग असं लक्षात आलं की जर मूळ पतंजलींचं योगशास्त्र किंवा योगसूत्र हे जर अष्टांग योग म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यात जर योगाच्या 8 पायऱ्या सांगितल्यात, तर त्यातल्या ह्या 2वरच आपण जास्ती फोकस करतोय. आणि मग त्यामुळं सर्वसामान्य माणसांना हे योगशास्त्र म्हणजे एक फिजिकल डिसिप्लिन इतकंच वाटण्याची शक्यता निर्माण होते आणि तिला वैज्ञानिक आधार जास्तीत जास्त दिला गेल्यामुळं तो अधिक काय म्हणता येईल उठून वर आला, अतिशय उफाळून वर आला, सगळ्यांच्या लोकप्रियतेला, सगळ्यांच्या आदराला तो पात्र झाला आणि त्याला परिपूर्ण विज्ञाननिष्ठ अशी बैठक मिळाली. मग त्याच्यात अंधश्रद्धेला काही वाव राहिला नाही. मग भले अतिशयोक्ती हा भाग येतोच त्यामध्ये, की तिथं अतिशयोक्ती ही केली जाऊ शकते की हे आसन केलं एकच दिवसात केले की लगेच अमुक फायदा दिसला, किंवा अमुक प्राणायाम असे इतक्याच मिनिटात केला तर लगेच अमुक फायदा दिसला. मग त्याच्यावरती भरभरून माहिती देणारे गुरु सुरू होतात, त्याच्यावरनं अशा तऱ्हेचे व्हिडिओ सुरू होतात, पुस्तकं सुरू होतात, अनेक तऱ्हेचे क्लासेस सुरू होतात आणि मग योगी होणं, योग साधना करणं, योग मार्ग, जो योग शब्द युज शब्दावरून आला की ज्याच्यामध्ये जोडलं जाणं, म्हणजे आत्मा हा परमात्म्याशी जोडला जाणं, वैयक्तिक चेतना व्यक्तीची ही वैश्विक चेतनेशी जोडले जाण्याचं हे जे योग आहे, हे जोडलं जाणं, हे जे इंडिव्हिज्युअल सोल मर्जेस इन टू द युनिव्हर्सल सोल, हे उच्च उदात्त तत्वज्ञान हे काल्पनिक वाटू लागतं, हे खोटं वाटू लागतं, हे बाजूला ठेवण्याचं प्राचीन काळातलं काहीतरी कल्पनारम्यता वाटू लागते आणि मग केवळ सहजगत्या बघता येईल, ज्याच्यावर प्रयोग करता येईल, जे ऑब्झर्व करता येते, ज्याचं निरीक्षण करता येतं असं सोपं साधं काय, तर ही शरीराने करायची काही आसनं आणि श्वसनाचे करायचे काही प्राणायाम, त्याला जोडून काही बंधक्रिया असतील, काही इतर शुद्धिक्रिया असतील वगैरे, जलनेती वगैरे सारख्या, आणि मग यांच्या आरोग्याला असणारे फायदे. मग आरोग्याचा फायदा सुद्धा संपूर्ण सर्वांगीण आरोग्य हे सुद्धा लक्षात न घेता विशिष्ट पद्धतीने त्याच्याकडे संकुचित रीतीनं आणि स्पेसिफिक दृष्टीनेच पाहिलं जाण्याचा धोका निर्माण होतो, जसं अनेक ठिकाणी होतोय. आणि हा होत असताना गौरवाने मात्र असं म्हटलं जाण्याची शक्यता असते की हे विज्ञान आहे, हे सायन्स आहे, आणि मग त्याच्यात बाकीचं आलंय त्याला काही विज्ञान म्हणायचं कारण नाही, ते बाजूला टाकू, अशा प्रकारचा पक्षपातीपणा सुरू झालेला दिसतोय. त्यामुळं योगाची नंतरची अंग जी आहेत, म्हणजे आसनं आणि प्राणायामानंतर येणारी प्रत्याहार म्हणजे नेमकं काय, धारणा म्हणजे नेमकं काय, ध्यान म्हणजे नेमकं काय,
आणि समाधी म्हणजे काय, बापरे, हे सगळे विषय अगदी पलीकडे जातात. मग समाधीचे प्रकार जर चर्चा कुठे झाली असेल योगामध्ये, मग संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधीबद्दल कोणी बोलत असेल, सविकल्प समाधी, विकल्प समाधीबद्दल कोणी बोलत असेल, निर्विकल्प समाधीबद्दल कोणी बोलत असेल, किंवा कॉन्शियसनेस या स्टेजेस आहेत असं मानलं जातं, तर माणसाच्या अस्तित्वाच्या, त्याच्या जाणीवावस्थेच्या ह्या उच्चस्तर अवस्था ह्या कल्पना करायची, त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा का त्या विज्ञानात केव्हा आणायच्या? मग थोडाच योग विज्ञानात येतोय तर बाकी संपूर्ण योग विज्ञानात केव्हा आणायचा आणि कसा आणायचा आणि कोणी आणायचा? हे असे अनेक प्रश्न त्यातनं उपस्थित होत आहेत. त्यामुळं मग अनेकदा सर्वसामान्य माणूस काय गृहीत करतो की समाधी वगैरे आपल्या भानगडीतला विषय नाही, कारण मग तिथं विश्वास ठेवण्याचा प्रश्न येतो. किंवा योगाबद्दलच्या सिद्धींचं वर्णन झालेलं आहे की अशा प्रकारच्या सिद्धी योगी पुरुषाला प्राप्त होतात. या सिद्धींचं वर्णन सुरू झालं की एक प्रकारचा वर्ग हा अत्यंत पारंपरिक श्रद्धेने भक्तीने सगळं खरं मानतो आणि ते श्रद्धापूर्वक स्वीकारतो, पण त्याच्यामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या कुठलंही आव्हान त्याला वाटत नाही, त्याला दिसत नाही आणि वैज्ञानिक त्याच्या वाट्याला जातही नाही. आणि त्यामुळे ह्या प्रकारचं एक विभक्तपणा, एक खंडित झालेला योग आपल्यासमोर येतो, जो योग समग्रपणे आपण समजून घ्यायला हवा, आठीच्या आठी अंग माहीत करून घ्यायला हवे. किंवा ध्यानाचं सुद्धा, मग ध्यानाचे इतके तरतरीचे प्रकार सांगितले जात आहेत आणि त्याचं इतकं काय त्याला म्हणायचं, सुलभीकरण म्हणता येईल असं अत्यंत सोपं चटपटीकरण, इन्स्टंट पद्धतीची ध्यान सुरुवात व्हायला होतात की त्यामुळे एक वर्ग, एक पिढी असं मानते की फार मोठी गहन प्रक्रिया आहे की जी खूप मोठ्या साधनेतनं घडणारी असेल असं वाटायला लागतं आणि तो विश्वासाकडे जातो, इमॅजिनेशन मध्ये झोपतो. आणि एक प्रकार असा आहे की काही मिनिटाचं छोटंसं ध्यान असतं, हे चुटपट असं केलं की संपलं, झालं. म्हणजे मग त्याला त्या योगशास्त्राच्या गहनतेला आपण ज्याला काय म्हणता येईल, डायल्यूट करणं, आणखी पातळ करणं, त्यात पाणी कालवणं किंवा त्याचा प्रभाव घालवणं, असा आरोप काही जण म्हणू शकतात की असं काही घडतंय का योगाबद्दल, की त्या योगाचा मूळ आत्मा हरवतोय. असं तर काही घडत नाहीये ना, आणि त्यामुळे ह्या संभ्रमात पिढी राहते. बरं, आधीची 2 अंग बघूया, ही तरी नंतरची झाली, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे. पण आसन प्राणायामाच्या आधी सुद्धा 2 अंग सांगितली, त्याला यम आणि नियम असं म्हणतात. अनेकदा नवीन पिढी किंवा शिकणारे लोक हे माहीत करून घ्यायच्या भानगडीतही पडत नाही की ते यम कुठला आला आणि नियम कुठला आला. यम फक्त आपल्याला माहिती असतो, तो यमदेव, मृत्यूचा देव. पण यम इथं यम आणि नियम यामध्ये जी आचारसंहिता योगाला अपेक्षित आहे, यामध्ये जे नियम सांगितले, यामध्ये जी साधन सुचिता सांगितली, ही जी तपस्येचा भाग म्हणून सांगितलाय, विशिष्ट पद्धतीचं वर्तनावरती नियंत्रण बराच कालावधीपर्यंत करून त्याच्यावरती विजय मिळवून मग आसनाकडे जायचंय असं जे सांगितलंय तिकडे लक्षच येत नाही. प्रत्यक्ष योगशास्त्रामध्ये आसन या विषयावरती एखादंच सूत्र तिथं दिसून येत आहे, म्हणजे स्थिर सुखम आसनम सारखं, की जेव्हा स्थिर सुखासनात बसता येतं, कुठल्याही तऱ्हेचा त्रास न होता दीर्घकाळपर्यंत एका आसनात बसू शकता, ही आसनाची बैठक मिळवणं हे योगाला अपेक्षित आहे. असंच प्राणायामाबाबतीत सुद्धा आहे. अशा या सर्व गोष्टींमध्ये त्याचं केवळ एक्झरसाइज म्हणून फिजिकल डिसिप्लिन, केवळ शारीरिक शिक्षणापर्यंतच ते आणून ठेवायचं. याचा अर्थ शारीरिक शिक्षण हलक्या दर्जाचे आणि कमी प्रतीचे असं नाही, पण केवळ तेच तर नाहीये ना. जेव्हा योगाचा अभ्यास करणारी योगी मंडळी असतील, मग योगी मंडळी स्वतःला योगी समजतात आणि जगापासून वेगळी राहतात, आणि सर्वसामान्य माणसं फक्त फिजिकल डिसिप्लिन म्हणून, एक शारीरिक व्यायामाचा भाग म्हणून फक्त योगासन प्राणायामापुरतंच लक्ष केंद्रित करत असतील, तर मग योगी अरविंदांना योग कुठला म्हणायचा होता, स्वामी विवेकानंदांना योग कुठला म्हणायचा होता, शंकराचार्यांनी योगाबाबतीत काय म्हटलेले, आतापर्यंत अनेक योग्यांनी योगाबद्दल काय म्हटलेले, ज्ञानेश्वर माऊली योगाबद्दल काय म्हणतात, ही संत परंपरा, महापुरुष परंपरा, योग साधना जी विज्ञानाच्या अंगाने जात जात विज्ञाना पलीकडे जाते, की त्याचं आणखी एक पराविज्ञान तयार होते, की आपण जसं म्हणतो मानसशास्त्र आणि त्याच्या पलीकडे परामानसशास्त्र, असं काही पॅरासायकोलॉजिकल घडतंय, असं काही स्पिरिच्युअलच्या अंगात जातंय. एक सगळ्यात इंटरेस्टिंग चर्चा षटचक्रांबद्दल केली जाते, ही जी सप्तचक्र, षटचक्र आणि ते भेदन करून शेवटी सहस्त्रदल चक्र. आता हे चक्राची संकल्पना नेमकी काय असेल, मग त्याचं भौतिक दृष्टीने म्हणजे शारीरिक दृष्ट्या त्याचं दिलेलं समांतरीकरण, म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्डला, आपल्या मज्जारज्जूला ज्या ठिकाणी फुगीर भाग झालेले, उंचवटी गाठीसारखे भाग झालेले, प्लेक्ससेस झालेले त्या याच्यावरती, की जिथं तो मज्जारज्जूतून त्याला जे फाटे फुटतात आणि शरीराच्या त्या विविध भागावरती ते मज्जातंतूंचे नियंत्रण आहे. मग संपूर्ण ही मज्जा संस्था, जसं मी एका पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये अध्यात्मातील मज्जा असं गमतीने म्हटलं होतं, मज्जा संस्थेचं कार्य त्यात काय, तर हा आपला मेंदू, हे सहस्त्रदल चक्र, आणि या प्रत्येक ठिकाणी ही त्याची जी सबस्टेशन्स ठेवलेली आहेत त्याच्याशी त्यातला जो गूढवाद आहे, हा गूढवाद आदराने आणि वैज्ञानिक दृष्टीने स्वच्छतेने बघून त्यातला खरंच गूढवाद आहे हा समजूनही घ्यायला हवा. म्हणजे असंही नाही की गूढ नाही, काही नाही, सगळं वरवरचं आहे, उथळेन किंवा ते अगदी सिम्प्लिफाय करावं असंही मला म्हणायचं नाहीये. त्यात असेलही गूढ, निश्चित त्यात गूढता आहे, त्यात आणखी मिस्ट्रीज आहेत, त्यात आणखी रहस्य आहेत,
त्यात आणखी काही शक्तींचं अर्जन आहे, त्यात नक्कीच काही सिद्धींचं अर्जन आहे. पण आत्ताच्या काळामध्ये इतक्या सहजगत्या सिद्धी बघायला मिळत नाही. हे प्राप्त करणारा योगी आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं केवळ प्राचीन पुराणकथांच्यावरती अवलंबून राहायचं आणि योगाला एक अतिभव्य अतिदिव्य आणि पलीकडचं आपल्याला पोचता येणारच नाही असं काहीतरी वेगळं आहे म्हणून फक्त आदरयुक्त मान झुकवायची आणि श्रद्धा आणि विश्वासाचा विषय मानायचा, श्रद्धेचा विषय मानायचा आणि एका विशिष्ट भागापुरतं मात्र फक्त विज्ञान विज्ञान म्हणून त्यालाच फक्त प्रकाशात आणायचं, असे योगाचे हाल होऊ नयेत असं मला वाटतं. त्यामुळं योग हा समग्रपणे घेतला जावा. त्यातली आसनं शिकावी, त्यातला प्राणायाम शिकावा, पण त्याच्या आधी यमनियमही करून पाहावे. त्याच्या मागची जी मोरॅलिटी आहे, त्याच्या मागची जी नैतिकता आहे, ती जी वैश्विक नैतिकता आहे ती अत्यंत महत्वाची. त्यामध्ये जे काही सांगितलेले ते नियम समजावून घेणं आणि मग प्रत्याहारासारखी एक सुंदर साधना की जिथं आपल्या पंचज्ञानेंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून विड्रॉ करता आलं पाहिजे, त्यांना तिथून लक्ष काढून आतमध्ये नेता येणं अप्रतिम साधना आहे. ही जशी करू तसतसं आपल्याला आपल्या मनातले पदर समजायला सुरुवात होईल, आपल्याला खोलात जायला मदत होईल आणि मग कदाचित पुढचं कळेल की धारणा म्हणजे विशिष्ट गोष्टीवर केलेली एकाग्रता म्हणजे काय असते, त्या एकाग्रतेतून काय काय साध्य होतं, त्यातून काय काय बुद्धिमत्तेला नवीन पदर फुटतात, त्यातून क्रिएटिव्हिटी काय काय जन्माला येते, त्यातून नवोन्मेषशालिनी प्रज्ञा किंवा प्रतिभा कशी जन्म घेते, तर प्रतिभेचा जन्म कुठून होतो हे समजणं. आणि अशा तऱ्हेने एक गोष्ट फक्त कॉन्सन्ट्रेशन म्हणजे धारणेच्या माध्यमातून किती गोष्टी उदयाला येऊ शकतात हे खरोखरी पाहण्यासारखं आहे. हे मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास करावा, डॉक्टरांनी करावा, वैज्ञानिकांनी करावा, यांनी न्यूरोलॉजिस्ट आणि मज्जाशास्त्रज्ञ त्यांनी तर अधिक महत्वाचा करावा. आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा हा योग आचरित असताना ही श्रद्धा तर हवी, हा विश्वास तर हवा आणि हे विज्ञान म्हणून पण पाहायला हवं. त्यामुळं योग हे विज्ञान आहे का विश्वास आहे हा प्रश्नच खरा निरर्थक आहे. प्रत्येक कुठलीही गोष्ट जीवनाबद्दलची जी आपल्याला पूर्वसूरींनी सांगितली, ज्यावरती भरपूर अनुभवाधारित काहीतरी कोणी तळमळीने सांगतंय, तिच्याकडे आपण अप्रोच होताना मला वाटतं दोन्ही पद्धतीने व्हावं. हे आपले दोन हात आहेत. एक डोळस बुद्धीने, तार्किक बुद्धीने, वैज्ञानिक दृष्टीने अंधश्रद्धेला बळी न पडता त्याच्या प्रयोगशीलतेला आधार घेत हे शोधणं आणि स्वतःवरती प्रयोग करत राहणं हा जसा त्यातला वैज्ञानिक भाग आहे, तसा हे ऑलरेडी कोणीतरी अथॉरिटीने, कोणीतरी योग्य अधिकारी व्यक्तीने आपल्या पुढे आणलेलं शास्त्र आहे, ज्याला एक मोठी परंपरा आहे. म्हणून त्याच्याबद्दलचा ड्यू रिस्पेक्ट, त्याच्याबद्दलचा योग्य आदर आणि श्रद्धा ही ठेवावीच, जशी आपण गुरुवर ठेवतो ती. आणि ती ठेवताना केवळ बाबा वाक्यम प्रमाण असं न करता त्या विज्ञानाची त्याला जोड द्यावी. म्हणजे मग ह्यातला संघर्ष असा राहणार नाही आणि अगदी सहजपणे आपण त्यातली वैज्ञानिकता आणि त्यातली विश्वासार्हता, वैज्ञानिक दृष्टी ठेवल्यानंतर जो रिझल्ट मिळतो त्यामुळे विश्वास बसतो, हा पण एक विश्वासाचा भाग आहे. आणि हे प्रयोग करण्याआधी त्याच्याकडे ओढलं जाणं, त्या आदराने, त्या महान परंपरेत किंवा त्याच्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या वर्णनातून आपण ओढलं जाणं आदराने आणि एका श्रद्धेने ओढलं जाणं, हा पण विश्वास तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे विश्वासाचे असे अनेक पदर असू शकतात, विज्ञानाचे अनेक पदर असू शकतात की विज्ञान जे एखादा वैज्ञानिक प्रयोगशाळेत सिद्ध करीन किंवा योगाबाबतीतले बरेचसे प्रयोग हे मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत होतील किंवा चक्क रुग्णालयात होऊ शकतील, वैद्यकीय पद्धतीचे प्रयोग केले जातील, हॉस्पिटलमध्ये केले जातील, रुग्णांवर केले जातील किंवा निरोगी माणसावर सुद्धा जे काही प्रयोग केले जातील, पण ते वैद्यकीय स्वरूपाचे असतील. त्याच्याशी सांगड घालत वैयक्तिक जीवनात सुद्धा योग हा विज्ञान आणि विश्वास या दोन्ही रोळांवरून चालला पाहिजे, तर आपल्याला खऱ्या अर्थाने योग म्हणजे काय हे अधिक साकल्याने कळेल आणि त्याचे लाभ घेता येतील आणि आपण त्या अर्थाने खरे योगी बनू शकू. धन्यवाद.